आज आमच्या आई साहेबांना दवाखान्यात घेऊन जात असताना गाडी मी मारायला बसलेलो आणि तेवढ्यात आमच्या राणी सरकारांचा मागणं आदेश असा आला की नाही, आपल्याला राणी सरकारांचा हुकूम मोडायचा नव्हता, त्यामुळे मोबाईलला म्हटलं गाडी आपला तूच मार, मी आमच्या राणी सरकारांबरोबर निवांत मागच बसतो. आणि त्यात आम्ही सकाळी घरातून 8 वाजता बाहेर पडल्यामुळे ट्रॅफिक आणि गर्दीचा काही संबंधच नव्हता, त्यामुळे बघता बघता आम्ही दवाखान्यात पोहोचलो. दवाखान्यात आले आपले डॉक्टर साहेब आईनं चेक करण्यासाठी खाली आलेच बघा. आणि ह्या डॉक्टरांबद्दल मी जेवढं बोलीन भावनं तेवढ्या सगळ्या गोष्टी कमीच आहे, कारण असं डॉक्टर आणि असं व्यक्तिमत्व आजपर्यंत मी जगात बघितलं नाही. आई साहेबांच्या माझ्या गोळ्या घेऊन नुसताच मी दवाखान्यात खाली उतरलो होतो, तेवढ्यात हे आपल्याला काका गाठ पडले. तर हिने आपल्यापेक्षा वयानं मोठा असून सुद्धा आपल्याला एवढी किंमत दिली की नाही भावनो, ती तुम्हाला मी शब्दात व्यक्त करूच शकत नाही. आपण जे काय आईबद्दलचे व्हिडिओ करतो की नाही ते या काकांना खूप म्हणजे खूपच आवडते. आणि आज माझी समाजात जी काय ओळख निर्माण व्हायला ती फक्त माझ्या आईमुळे व्हायला. ह्या गोष्टींचा भावनो मला लय गर्व आहे बरं काय. जाईल तिथं आपल्याला मिळणारं प्रेम, माया आणि आपुलकी भावनो एक एकदा माझे मन भरून आणते. पण आजकालच्या जमान्यात अशी माणसं भेटणं पण भावनो नशीब लागते. एवढं भारी वाटले भावनो, तुम्हाला सांगतो. असा माणूस आणि अशी व्यक्तिमत्व आम्हाला आजपर्यंत गाठ पडली नव्हती जेवढी इथे गाठ पडली. यांच्यापासून निघताना मन तर करत नव्हतं, पण वेळ झाल्यामुळे घराकडे निघायचा रस्ता आम्ही धरलाच. पण पट्टणकोडीत नाश्ता करायला थांबल्यावर परत हे आपला अनेक फॉलोअर भाऊ गाठ पडला. ह्या आपल्या मित्राची गाडी घेऊन की आपल्या राणी सरकारांना गाडीतच नाश्ता करायला दिला. सकाळी लवकर बाहेर पडल्यामुळे आम्ही पण बारीक मध्ये नाश्ता करून घेतलो. लागलाच आमच्या मॅडमांच्या सगळ्या गोष्टी की आवरून घेतल्या. आणि आता निघूया भावानो घरला, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि जाता आता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबवर बघत असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.